नमस्कार विद्यार्थ्यांनो. माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 6वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 16वा ज्याचे नाव आहे चौकोन. आता पहा, 6वीच्या सर्वात पहिल्या धड्यात विभाग पहिल्यातल्या सर्वात पहिल्या धड्यात भूमितीतील मूलभूत संबोध यामध्ये बिंदूंनी काढलेली एक आकृती मी तुम्हाला दाखवली होती. त्यात पहिले वर्तुळ होते, त्यानंतर होते चौकोन. तर त्या चौकोनाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चौकोन आहे काय? चौकोन दिसतो कसा? चौकोनाला सांख्यिकी किंवा गणिती भाषेत लिहायचे कसे? या सगळ्यांचा अभ्यास आपण आज करू. तर चला सुरू करूया या नवीन धड्याला ज्याचे नाव आहे चौकोन. तर चला सुरू करूया. चौकोन म्हणजे काय याला आपण शिकूया. चार रेषाखंडांनी तयार झालेल्या बंदिस्त आकृतीस चौकोन असे म्हणतात. चार रेषाखंड म्हणजे कुठले? हे डीसी, हे सीबी, हे एबी आणि हे एडी. हे चार रेषाखंड आहेत. हे चार रेषाखंड जेव्हा एकमेकांना जोडले जातात तेव्हा ही आकृती बंदिस्त होते. बंदिस्त म्हणजे पूर्णतः बंद होते, कुठेही मोकळी जागा भेटणार नाही. तेव्हा असे चार रेषाखंड जेव्हा एकमेकांना जोडले जातात तेव्हा जी आकृती बनते त्याला आपण म्हणतो चौकोन. आता या चौकोनाला चार रेषाखंड असतात हे आपल्या त्याच्या व्याख्येवरूनच कळले. तर पहा, ज्या चार रेषाखंडांनी चौकोन तयार होतो म्हणजे आता हा डीसी, सीबी, बीए आणि एडी हे जे चार रेषाखंड आहेत या चार रेषाखंडांनी आपला चौकोन तयार झाला. तर त्या रेषाखंडांना चौकोनाच्या बाजू किंवा भुजा असे म्हणतात. तर ह्या चार रेषाखंडांना या चौकोनाच्या चार बाजू किंवा चार भुजा असे म्हणतात. लक्षात घ्या, चौकोन तयार करण्यासाठी आपल्याला काय काय लागते? चार रेषाखंड लागतात, ज्यांनाच आपण चौकोनाच्या काय म्हणतो? चार भुजा असे म्हणतो. आणि हे चार भुजा एकमेकांना जोडल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला आकृती एकदम बंदिस्त म्हणजे एक पूर्णतः बंद, एकही जागा मोकळी नसेल. तर अशा आकृतीच आपण काय म्हणतो? चौकोन. तर पहा, ही रेख एबी, रेख बीसी, रेख सीडी व रेख एडी ह्या चौकोनाच्या चार बाजू किंवा चार भुजा आहेत असे आपण म्हणतो. तसेच ह्या बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी आणि बिंदू डी हे चारही बिंदू हे चौकोनाचे शिरोबिंदू आहेत असे म्हणतात. का शिरोबिंदू? का शिरोबिंदू ही म्हणजे इथून आपण चित्रे काढायला सुरुवात करतो. तर आपण या चारही बिंदूंपासून कुठल्याही बिंदूपासून सुरुवात केली तरी चालेल, आपल्याला चौकोन हा मिळेलच. तर पहा, रेख एबी, रेख बीसी, रेख सीडी व रेख एडी या चौकोनाच्या चार भुजा किंवा बाजू आहेत आणि बिंदू एबीसीडी हे चौकोन एबीसीडीचे शिरोबिंदू आहेत हे असे आपण लिहिले. आता सांगा, खालीलपैकी कोणत्या आकृत्या चौकोनाच्या आहेत? तर इथे पाहू शकता, चौकोनाच्या चार रेषाखंडांनी बनलेल्या आकृतीला आपण चौकोन म्हणतो. तर ही पहिली आकृती आपल्याला चौकोन दाखवते. ही दुसरी आकृती, ही चौथी झाली, ही तिसरी झाली आणि ही दुसरी झाली. ह्या चौकोनाच्या आकृत्या नाहीत. कारण चौकोनाचे अजूनही वेगवेगळे गुणधर्म आहेत जे आपण पुढच्या येणाऱ्या इयत्तेमध्ये आपण शिकणार आहोत. आता आपल्याकडे चौकोन दिलाय, पण त्या चौकोनाचे वाचन कसे करायचे? चौकोनाला गणिती भाषेत लिहायचे कसे? हेही महत्वाचे असते. कारण आपल्याला जेव्हा प्रश्न देणार, सराव संचात प्रश्न येणार किंवा परीक्षेमध्ये प्रश्न देणार, तेव्हा चौकोनासाठी काही ना काही तिथे प्रश्नात काहीतरी लिहिलेच असणार. मग त्याचे वाचन करायचे कसे? ते लिहिलेले ओळखायचे कसे? यासाठी चौकोनाचे वाचन आणि लेखन किंवा आपल्याला जेव्हा उत्तर लिहायचं तेव्हाही चौकोन असं लिहावंच लागेल. चौकोनासाठी काहीतरी संदर्भ लिहावा लागेल. तेव्हा त्याचे लेखन कसे करायचे हे आपल्याला माहिती पाहिजे. मग चला सुरू करूया चौकोनाचे वाचन करायला. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच 12च्या पुढे जसा 1, 2, 3, 4 असे जे काटे चालतात तसेच उजवीकडून डावीकडे किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे म्हणजे 12, 11, 10, 9 ह्या बाजूने. पहा काय लिहिले, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रमाने कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करून चौकोनाला नाव देता येते. म्हणजेच आपल्या चित्रामध्ये आपण लिहिले होते ए बी सी डी असे जे नाव लिहिले होते त्यालाच आपण
DCBA असेही नाव दिले तरी चालते. आता चौकोनाचे लेखन करताना चौकोन या शब्दाऐवजी आपण हा एक चौकोनाची आकृती किंवा एक चिन्ह असे वापरतो. ही आहे चौकोनाची खूण. तेव्हा जेव्हाही आपल्याला चौकोन ABCD दाखवायचा असेल तर आपण चौकोन असा हा शब्द वापरणार नाही. त्या जागी त्याची आपण काय लिहिणार? खूण करणार. ही अशी खूण मांडणार आणि त्याच्या पुढे आपण त्या चौकोनाच्या ज्या शिरोबिंदू आहेत त्यांची नावे एका पाठोपाठ एक आपण लिहित जाऊ. लिहिताना आपल्याला क्रम लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला घड्याळाचा काटा ज्या दिशेने चाललाय त्या दिशेने लिहा किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने लिहा. पण दोघांपैकी एकच दिशा आपल्याला पकडणे महत्वाचे आहे. आता पहा, आपल्याला इथे एक चौकोन दिलाय. त्या चौकोनाच्या शिरोबिंदूंची नावे दिली आहेत. आता यावरनं आपल्याला चौकोनाचे वाचन लिहायचे आणि चौकोन कसा लिहायचा ते पाहायचंय. तर आपण इथे क्रम ठेवला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजेच काय? उजव्या बाजूपासून डाव्या बाजूकडे. वरतून सुरुवात करायची आणि उजव्या बाजूपासून आपल्या कुठे जायचंय? डाव्या बाजूकडे. तर आपण असे 4 बिंदू घेऊन ठेवले चौकोनाचे, जे आहेत A, D, C आणि B. आता याचे वाचन करायचंय. तर वाचन कसं करणार? तर आपण असे लिहू शकतो ADCB चौकोन ADCB असे आपण वाचन करतो. पण लिहिताना काय करायचंय? या चौकोन शब्दाऐवजी आपल्याला चौकोनाची खूण टाकायची किंवा ठेवायची. तर ती चौकोनाची खूण ठेवली आणि लेखन कसे केले? मग चौकोनाची खूण लिहून मग त्याच्या पुढे ADCB हे त्याच्या शिरोबिंदूंची नावे लिहिली. तसेच आपण आता इथून या D पासूनही सुरुवात करू शकतो. मग DCBA असे घेतले तरी चालेल. मग आपण लिहिताना कसं लिहिणार? चौकोन DCBA. फक्त लिहिताना ह्या चौकोनाच्या जागी चौकोनाची खूण वापरा. आता आपण C पासून सुद्धा सुरू करू शकतो, कारण हे ABCD हे सर्व चारीचे चारी चौकोनाचे शिरोबिंदूच आहेत. मग चौकोनाची सुरुवात कुठल्याही शिरोबिंदूपासून होऊ शकते. मग आपण काय करणार? चौकोनाचे नाव लिहिताना CBAD असे लिहिले तरीही चालेल. मग चौकोनाचे नाव CBAD लिहिले. फक्त लिहिताना चौकोनाच्या शब्दाजागी आपण काय लिहिणार? चौकोनाची खूण ठेवणार, त्याच्या पुढे CBAD ह्या सगळ्या शिरोबिंदूंची नावे लिहिणार. आणि सगळ्यात शेवटी जर समजा मला वाटले का मी B पासून सुरुवात केली किंवा B पासून सुरुवात करावी, तर आपण BADC असंही नाव लिहू शकतो. मग आपण काय लिहिणार? चौकोन BADC, ज्यालाच आपण काय म्हणू शकतो? लेखन करताना चौकोनाचे खूण चौकोन टाका किंवा अशी खूण ठेवा आणि त्याच्या पुढे BADC लिहा. आता हे झालं घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने. आपण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने लिहू शकतो, म्हणजेच काय? ABCD असेही नाव लिहू शकतो. चौकोन ABCD असे नाव लिहू शकतो किंवा BCDA असं लिहू शकतो किंवा CDAB लिहू शकतो किंवा सगळ्यात शेवटी DABC असेही नाव लिहू शकतो. पण कुठली तरी एकच दिशा ठरवावी. एक तर काट्याच्या दिशेने, घड्याळाच्या किंवा त्याच्या विरुद्ध दिशेने. पहा, आता चौकोनाच्या काही महत्वाच्या गोष्टी दिल्या आहेत. त्या काय? चौकोनाच्या लगतच्या बाजू. लगतच्या बाजू म्हणजे काय? आपण समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या बाजूला बसलो असेल तर आपण त्याच्या लगतचे झालो. म्हणजेच बाजू म्हणजे काय? भुजा. तर चौकोनात ज्या रेषाखंडाने बनतो ती होते त्याची बाजू. तर चौकोनाच्या लगतच्या बाजू म्हणजे काय? 2 जवळ-जवळच्या बाजू. तर हा समजा शिरोबिंदू घेतला, तर हा शिरोबिंदूच्या एका बाजूला AD हा रेषाखंड आहे, दुसऱ्या बाजूला CD हा रेषाखंड आहे. तर ह्या दोन्ही झाल्या त्या चौकोनाच्या लगतच्या बाजू. तर शिरोबिंदूच्या बाजूला 2 रेषाखंड आहेत, त्या दोन्ही रेषाखंड काय होतात? एकमेकांच्या लगतच्या बाजू होतात. तर पहा काय लिहिलंय? चौकोनाच्या लगतच्या बाजूंमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो. म्हणजे कुठल्याही 2 बाजू जर आपण म्हटले की त्या लगतच्या बाजू आहेत, तर त्यांच्यामध्ये एक सामायिक शिरोबिंदू आलाच पाहिजे. म्हणजे समजा आपण घेतला AD आणि AB ह्या 2 लगतच्या बाजू आहेत, तर त्यांचा शिरोबिंदू हा A हा समान आहे. तर पहा, चौकोन ABCDच्या बाजू AB आणि AD यांचा सामायिक A हा शिरोबिंदू आहे. पहा, ही AB आणि AD यांचा शिरोबिंदू सामायिक कुठला आहे? A. तसेच AD आणि CD यांचाही सामायिक शिरोबिंदू कुठला आहे? B. C हा सामायिक शिरोबिंदू कोणाचा आहे? BC आणि CDचा. आणि B हा सामायिक शिरोबिंदू कोणाचा आहे? AB आणि BCचा. तर ह्या सर्व एकमेकांच्या लगतच्या बाजू झाल्या. म्हणजे AB आणि BC, BC आणि CD, CD आणि AD आणि सगळ्यात शेवटी AD आणि AB. आता पहा, AB व AD या लगतच्या बाजू आहेत हे आपल्याला यावरनं कळाले.
पण आपण असे म्हणू शकत नाही ए बी आणि सी डी ह्या लगतच्या बाजू आहेत किंवा बी सी आणि ए डी ह्या लगतच्या बाजू आहेत, कारण यामध्ये एकही सामायिक शिरोबिंदू नाही. आता पहा, शेजारी एक आकृती दिली, त्याच्या लगतच्या बाजूंच्या जोड्या लिहा. तर लगतच्या बाजू म्हणजे काय, हा समजा सामायिक शिरोबिंदू झाला तर याच्या बाजूच्या जे रेषाखंड आहेत त्या त्याच्या लगतच्या बाजू झाल्या. मग आता ए हा जर शिरोबिंदू घेतला तर ए च्या लगतच्या किंवा ए च्या शिरोबिंदूपासून होणाऱ्या रेषाखंड कुठले आहेत, ते एडी आणि ए बी. तर बाजू ए बी आणि बाजू एडी या लगतच्या बाजू आहेत, ज्या आपण इथे लिहिल्या. त्यानंतर समजा डी हा शिरोबिंदू असेल तर आपण काय लिहिणार, एडी आणि डीसी. तर आपण एडी आणि डीसी ह्या दोन बाजू झाल्या. समजा आपला सी हा शिरोबिंदू आहे तर डीसी आणि सीबी ह्या दोन बाजू झाल्या. आणि समजा जर बी आपला शिरोबिंदू आहे तर मग बी ए आणि सीबी ह्या दोन रेषाखंड लगतच्या बाजू झाल्या. तर लक्षात ठेवा, चौकोन बनवण्यासाठी 4 रेषाखंड लागले. म्हणजेच काय, प्रत्येक चौकोनामध्ये लगतच्या बाजूंच्या 4 जोड्या असतात. आता पुढचा, चौकोनाच्या सन्मुख बाजू. सन्मुख म्हणजे काय, समोरासमोरच्या बाजू. तर चौकोन एबीसीडी मध्ये बाजू ए बी आणि बाजू डीसी यांमध्ये कोणताच शिरोबिंदू सामायिक नाही. लक्षात घ्या, जेव्हाही आपल्याला लगतच्या बाजू शोधायच्या त्यावेळेस सामायिक शिरोबिंदू असणे महत्वाचे आहे. पण जेव्हा सन्मुख बाजू शोधायच्या असतील त्यावेळेस शिरोबिंदू सामायिक नसणे महत्वाचे. मग ए बी आणि डीसी हे दोन्हीही एकमेकांचे सम्मुख बाजू झाल्या, परंतु ए बी आणि एडी या सम्मुख बाजू झाल्या नाही, कारण त्यांमध्ये एक सामायिक शिरोबिंदू आला ए. चौकोनाच्या सम्मुख बाजू पाहिजे असतील तर आपल्याला एकही शिरोबिंदू सामायिक नसला पाहिजे. मग आपल्याला ए बी ही रेषाखंड घेतली आणि डीसी या रेषाखंड घेतली, तर ह्या दोन्ही एकमेकांचे सम्मुख बाजू झाल्या. आता पुढचा, एडी आणि बीसी ह्या रेषाखंड एकमेकांच्या सम्मुख बाजू झाल्या, तशाच ए बी आणि डीसी ह्या दोनही सम्मुख बाजू झाल्या. तर पहा काय लिहिले, बाजू ए बी व बाजू डीसी, ही बाजू ए बी व बाजू डीसी या चौकोनाच्या सम्मुख बाजू म्हणजेच समोरासमोरील बाजू आहेत, ज्यात ए आणि बी आणि डी आणि सी यात एकही शिरोबिंदू समान नाही. तर चला पाहू, या शेजारील चौकोनामध्ये सम्मुख बाजूंच्या जोड्या कुठल्या आहेत. तर पहा, आपल्याला जो शिरोबिंदू, जिथे आपल्याला शिरोबिंदू समान नसतो त्याच जोड्या, त्याच बाजूंच्या जोड्या ह्या एकमेकांच्या सम्मुख जोड्या असतात. तर बाजू एडी यामध्ये दोन शिरोबिंदू आले ए आणि डी, आणि बाजू डीसी ही घेतली तर डी आणि सी हे दोन शिरोबिंदू आले, पण ह्या दोघांमध्ये हा शिरोबिंदू समान आहे, याचा अर्थ बाजू एडीची बाजू डीसी ही सम्मुख बाजू नाही. मग आपण पुढे जाऊ, मग आपण ही पुढची बाजू घेतली सीबी. तर बाजू एडी आणि बाजू बीसी या दोघांमध्ये एकही शिरोबिंदू समान नसल्यामुळे आपण म्हणू शकतो ह्या दोन्ही एकमेकांच्या सम्मुख जोड्या झाल्या. आता तसेच आपल्याला दुसरी बाजू बघा, बाजू ए बी आणि बाजू डीसी या दोन्ही सुद्धा एकमेकांच्या सम्मुख जोड्या झाल्या, कारण यांमध्ये सुद्धा एकही शिरोबिंदू समान नाही. म्हणून आपण लिहिल्या बाजू सम्मुख बाजूंच्या जोड्या आपण काय लिहिल्या, बाजू एडी व बाजू सीबी, बाजू एडी व बाजू सीबी, आणि दुसरी लिहिली बाजू डीसी आणि बाजू एबी, म्हणजे बाजू डीसी आणि बाजू एबी. ह्या दोन आडव्या आणि ह्या दोन उभ्या. आता पुढचा आहे चौकोनाचे लगतचे कोन. चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एक बाजू सामायिक असते त्या कोनांना चौकोनाचे लगतचे कोन म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या जेव्हाही कोन आपण बनवतो त्या कोनांमध्ये एक बाजू ही नेहमी समान असली पाहिजे, तर त्याच कोनांना आपण काय म्हणू, लगतचे कोन. आता कसे ओळखायचे ते पाहू. आता हा आहे आपल्याला चौकोन DEFG. या चौकोनामध्ये समजा आपण DEF हा जर चौकोन घेतला तर यामध्ये हा ई हा एक कोन झाला. यासाठी एक बाजू समान असली पाहिजे, म्हणजेच कुठली, जर एफ हा कोन घेतला तर EFG हा एक कोन बनेल ज्यामध्ये EF ही बाजू काय होते, समान. तर पहा, कोन DEF म्हणजे काय झाला, हा DEF,
आणि दुसरा कोन GFE म्हणजे हा GFE. हे दोन्ही कोन एकमेकांचे काय झाले पहा, या कोनांसाठी EF ही बाजू दोन्ही समान आहे, त्यामुळे हे दोन्ही एकमेकांचे लगतचेच म्हणजे शेजारचे कोन झाले. तर लक्षात घ्या, हे दोघांनाही DEF आणि GFE या दोघांनाही आपण लगतचे कोन का म्हटले, कारण त्यांची EF ही बाजू किंवा भुजा ही समान आहे म्हणून. तर चला पाहूया, शेजारील चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या जोड्या कुठल्या आहेत ते शोधू. तर यामध्ये समजा हा इथे हे जितके सारे आपल्याला शिरोबिंदू दिलेत हे खरं तर एक कोनच आहेत. मग आपण G आणि हा D हे जर दोन कोन घेतले तर यावरून आपण कोन कसे लिहू शकतो? आपण कोन लिहू शकतो GDE हा एक कोन झाला. दुसरा FGD हा एक कोन झाला. आता या दोन्ही कोनांमध्ये ही GD ही जी रेषा आहे, ही जी रेषाखंड आहे ती समान आहे. म्हणून आपण G आणि D ला एकमेकांचे लगतचे कोन म्हणतो. तर तसेच पुढे जाऊया. DEF हा E नावाचा कोन घेतला आणि दुसरा समजा आपण घेतला GFE किंवा EFG हा दुसरा कोन घेतला, ज्यामध्ये F हा कोन भेटला. यामध्ये EF ही भुजा समान आहे, म्हणून हे E आणि F हे लगतचे कोन झाले. आता D आणि E वरती विचार करायचा म्हटला तर GDE आणि DEF म्हणजे हा GDE म्हणजे हा कोन घेतला D चा आणि DEF म्हणजे हा E चा कोन घेतला. तर यामध्ये सुद्धा ही DE ही भुजा समान आहे, म्हणून हे दोन्ही एकमेकांचे लगतचे कोन झाले. आणि सगळ्यात शेवटी हा चौथा F आणि G हे दोन कोन, ज्यामध्ये FG हा भुजा समान आहे. म्हणजे कोन F आणि कोन G हे दोन्ही एकमेकांचे लगतचे कोन झाले. तर पहा काय लिहिलंय, कोन DEF आणि कोन EFG, कोन DEF आणि त्यानंतर EFG म्हणजे हे दोन्ही कोन एकमेकांचे लगतचे झाले. EFG आणि FGD, EFG म्हणजे कोन F आणि FGD म्हणजे कोन G हे दोन्ही लगतचे कोन झाले. त्यानंतर FGD आणि GD म्हणजे FGD आणि GDE हे दोन कोन D आणि G वाले कोन हे दोन्ही लगतचे झाले. आणि सगळ्यात शेवटी GDE आणि DF, GDE म्हणजे हा D चा कोन आणि DEF म्हणजे E चा कोन हे दोन्ही लगतचे कोन झाले. तर पहा, आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो चौकोन म्हणजे काय. तर चार भुजांनी बंदिस्त असलेल्या आकृतीस आपण काय म्हणतो? चौकोन. त्यानंतर चौकोनाच्या भुजा कुठल्या आहेत ते ओळखल्या, सामायिक भुजा कुठल्या आहेत ते ओळखल्या, सम्मुख भुजा कुठल्या आहेत ते ओळखल्या आणि लगतचे कोन कुठले आहेत ते ओळखले. सामायिक भुजांसाठी शिरोबिंदू समान असला पाहिजे, सम्मुख भुजांसाठी शिरोबिंदू समान नसला पाहिजे आणि लगतच्या कोनांसाठी एक भुजा तरी आपल्याला समान असली पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण चौकोनाचे गोष्टी आपण जाणून घेऊया, परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण थांबूया इथेच.